बीडमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये हे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कडक शिक्षा करा अशी मागणी या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून केली जाईल। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे। मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे हे या मोर्चाला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कधी या नेमकी मोर्चाला सुरुवात होईल आणि कोण कोण महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये उपस्थित असतील? 10 वाजता हा जनआक्रोश मोर्चा सुरू होणार आहे। मी सध्या लाल महाल परिसरामध्ये उभा आहे आणि याच परिसरातून या मोर्चाची सुरुवात होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की बीडमध्ये जे प्रकरण आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचं, यांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी म्हणून पुण्यातल्या या लाल महल परिसरातून मोर्चाला आज सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये विशेषतः संतोष देशमुख यांची कन्या आणि मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार रोहित पवार, आमदार क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे हे जे लोक आहेत नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आपण बघतोय की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। यासोबतच पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी तैनात असल्याचं बघायला मिळतंय। लाल महल पासून हा मोर्चा सुरू होईल आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन थांबणार आहे। या निमित्तानं मोठं नियोजन या सगळ्या लाल महल परिसरामध्ये झाल्याचं बघायला मिळतं आहे। पोलीस कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून जी काळजी आहे ती घेताना बघायला मिळतात। या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीत आजचा जो मोर्चा आहे तो साधारणपणे 10-10:30च्या दरम्यान सुरू होईल आणि तिथपासून तो कलेक्टर ऑफिसपर्यंत जाईल। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या निमित्ताने इथे आपल्याला पाहायला मिळतोय। बघावं लागणार आहेत काय नेमक्या प्रमुख मागण्या नेत्यांकडून या मोर्चाच्या दरम्यान केल्या जात आहेत। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, या मोर्चाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।